या मोर्चाच्या निमित्तानं ज्या मनसे नेत्यांवर कारवाई झाली त्यांच्या समर्थनामध्ये महाविकास आघाडी उतरली आहे। माझा सरकारला हा सवाल आहे की मराठी माणसाच्या बाजूने जर कोणी रस्त्यावर उतरत असेल तर शासनाला त्याचा एवढा राग का? यापूर्वी मीरा भाईंदरच्या काही दुकानदारांनी सुद्धा जो मोर्चा काढला होता त्याला देखील कुठली पोलीस परवानगी नव्हती, मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही? मुळात हा विषय मराठी विरुद्ध अमराठी असला नसला जी काही वस्तुस्थिती आहे ती मला काही त्याच्यातली एक्झॅक्ट माहिती नाही। माझा प्रश्न एवढा सरळ सोपा आहे की आज जर मोर्चा ठरला होता, मग तो मोर्चा अगदी लोकल असेल, कुठल्या पक्षाचा असेल, तर मग शासनाला एवढी घाई का? रात्री 3:30 वाजता जाऊन अटक करायला अविनाश जाधव हे काय अतिरेकी आहेत का? आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे। मागच्या वेळेस काही हिंदी भाषिक लोकांनी मोर्चा काढला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून या मोर्चाची माहिती मला मिळाली। आता तो मोर्चा सुद्धा बिना परवानगीनंच होता। लोकांच्या भावना, लोकभावना लक्षात घेऊन जर लोक एकत्र येऊन जर आपला विरोध प्रदर्शन करत असतील तर ती प्रगल्भ लोकशाही आहे असं आम्ही मानतो। लोकांना आपले विचार मुक्तपणे मांडू द्यावेत आणि त्यामध्ये कुठेही जर चुकीचं काही वक्तव्य होत असेल तर कारवाईसाठी सरकारकडे कायदे आहेत, नियम आहेत। मराठी भाषिकांच्या विरोधी उरलेले सगळे एकत्रित करायचे असा काहीतरी वास मला या सगळ्यात दिसतोय। महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर त्याच्यावर बंदी करणं, त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करत आहेत? याचा अर्थ जाणीवपूर्वक मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतोय।